हो वकील साहेब अरे काय रे? अहो सकाळ धरून शोधतो राव तुम्हाला. काय झालं? लय मोठा मॅटर झालाय राव माझ्या मागे. काय? अहो वकील साहेब माझ्या मित्राने खून केलाय आणि मी त्याचे सगळे पुरावे नष्ट केलेत. कसले पुरावे नष्ट केले तू? अहो त्याच्या रक्ताने भरलेला शर्ट होता ना तो मी जाळून टाकला आणि आताच मी नदीत त्याचा मोबाईल फेकून आलोय. अहो रात्री पोलीस आले होते घरी माझ्या चौकशीसाठी. त्यांना मी सांगितलं ते 4 दिवस झाले इथं नाहीचे. मी त्यांच्या सोबत खोटं बोललोय. तू का खोटं बोलला? अहो मित्र होता वकील साहेब. मित्रा लय मोठी चूक केली तू पण त्या गुन्ह्यातला एक आरोपी झालेला आहे. म्हणजे असं कसं काय वकील साहेब? मी फक्त पुरावे नष्ट केलेत. मी कुठं खून केलाय? तुला एक माहिती का, भारतीय न्याय संहिता कलम 238 प्रमाणे एखाद्या गुन्ह्यातील गुन्हेगाराचे पुरावे लपवणे किंवा पुरावे नष्ट करणे किंवा त्या गुन्हेगाराला वाचवायच्या उद्देशाने जर खोटी माहिती देत असेल ना पोलिसांना, तू पण त्या गुन्ह्यातले एक आरोपी. वकील साहेब मला पण शिक्षा होणार आता? हा तुला पण होणार. जर त्याला फाशी शिक्षा झाली तर तुला 7 वर्षापर्यंत जेल होणार आणि जर त्याला जन्मठेप झाली तर तुला 3 वर्षापर्यंत शिक्षा होणार. त्याच्यामुळे मित्रा, एखाद्या गुन्ह्यात गुन्हेगाराला मदत करताय ना 100 वेळा विचार करावा लागतो. मित्रांनो तुम्हाला पण माझा एक सल्ला आहे, तुमच्याही कोणत्या मित्राच्या अंगात जर गुन्हेगारीचा किडा वळवळ करत असेल ना तर हा व्हिडिओ त्याला पाठवा, नाहीतर वेळ निघून गेली ना याच्यासारखा पस्तावा करावा लागेल.